भाजणीचं थालीपीठ म्हणलं ना की ते अगदी मस्त खमंग आणि खुसखुशीत. पण उपासासाठी जर आपल्याला कोणी असं खमंग खुसखुशीत थालीपीठ दिलं तर अगदी उपास करायला सुद्धा छान वाटेल की नाही. आज आपण असंच हे भाजणीचं थालीपीठ करणार आहोत. पण ही मी उपासाची भाजणी घरच्या घरी सोप्या पद्धतीने योग्य प्रमाणात कशी करायची, त्यापासून हे असे मस्त खमंग आणि खुसखुशीत कुठल्याही तयारीशिवाय अवघ्या 5 ते 10 मिनिटांमध्ये तयार होणारी ही काकडीची थालीपीठं साध्या सोप्या आणि अचूक पद्धतीने कशी तयार करायची हे पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रिया. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. सर्वप्रथम आपण उपवासाची जी भाजणी करणार आहोत त्याकरता साहित्य काय काय घेतले ते पाहूया. इथे मी ही वरई किंवा वरी तांदूळ, कोणी भगर म्हणतात, हे अर्धा किलो या प्रमाणामध्ये घेतलेली आहे. आता या प्रमाणासाठी राजगिरा किती घ्यायचा बरं, तर पाव किलो इतका आपल्याला राजगिरा घ्यायचा आहे. हा राजगिरा तुम्हाला कुठल्याही किराणा सामानाच्या दुकानामध्ये मिळून जाईल. आता त्याच करता आपल्याला इथे साबुदाणा सुद्धा घ्यायचा आहे. तर साबुदाणा सुद्धा आपण पाव किलो या प्रमाणामध्ये घेतलेला आहे. आणि साधारण 3 ते 4 टेबलस्पून इतका आपल्याला जिरे घ्यायचे आहेत. जर तुम्ही धने खात असाल तर मात्र 5-6 टेबलस्पून धने जरी घेतलेत तरीही चालेल. तुमच्याकडे जे उपासाला खातात ते वापरायचं. आता आपण ही भाजणी भाजून घेतोय. त्याकरता कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये हे आपल्याला आता वरी तांदूळ चांगले असे भाजून घ्यायचे आहेत. हे भाजले ना की असे मस्त खमंग असे फुलतात, त्याचबरोबर हलके होतात आणि आपले जे थालीपीठ आहे ते सुद्धा छान खमंग लागतात. त्यामुळे सतत असं हलवत हलवत आपल्याला मस्त असे हे भाजून घ्यायचे आहेत. बऱ्याचदा काय होतं, आपण साबुदाण्याची खिचडी, वडे हे सगळे पदार्थ करतो आणि ते खूप तेलकट होतात. हा थालीपीठ ना एक उत्तम पर्याय आहे. आणि आता नवरात्र आहे, नवरात्रीमध्ये एखादं जरी थालीपीठ खाल्लं ना तरी छान असा पोटभरीचा होतो. हे बघा, मस्त असा प्रत्येक दाणा फुलेपर्यंत आणि हलकासा रंग बदलेपर्यंत हे चांगले असे मी भाजून घेतलेले आहेत. आता ते एका ताटामध्ये काढून ठेवायचे. आता आपल्याला गॅसची आच मोठा करायचा आहे आणि मोठ्या आचेवरती हा आपल्याला राजगिरा भाजून घ्यायचा आहे. आपण वरी तांदूळ मोठ्या किंवा मध्यम आचेवर भाजलं तरीही चालेल, पण राजगिरा भाजताना मात्र आवर्जून लक्षात ठेवा की मोठ्या आचेवर भाजायचं. बरं, असं का करायचं, कारण लहान आचेवर भाजलं ना तर राजगिरा फुलला जात नाही. बघा, ह्या राजगिऱ्याच्या ना अशा लाह्या तयार व्हायला पाहिजेत. याकरता गॅसची आच मोठा ठेवणंच हेच गरजेचं आहे. म्हणून हे आपल्याला मोठ्या आचेवर चांगलं असं भाजून घ्यायचं आहे. म्हणजे भरपूर अशा याच्या लाह्या फुटतात आणि काही राजगिऱ्यांच्या फुटत नाहीत, पण बऱ्यापैकी राजगिऱ्याच्या छान अशा लाह्या फुटल्या जातात. हलकासा राजगिऱ्याचा रंग बदलला आणि असे भरपूर लाह्या फुटल्या की मग आपल्याला आता हे राजगिरा भाजणं बंद करायचं आहे. हे सुद्धा आपण एका ताटामध्ये काढून ठेवणार आहोत. आता लगेच काय करायचं, त्याच कढईमध्ये आता गॅस लहान करायचा आणि लहान आचेवर आपल्याला साबुदाणा चांगला हलकासा रंग बदलेपर्यंत आणि तो असा फुलल्यासारखा होतो, हलका होतो इथपर्यंत भाजून घ्यायचा आहे. मी थोडासा रंग बदलेपर्यंत साबुदाणा चांगला खमंग भाजून घेतलेला आहे. आता गॅस अगदीच लहान करायचा आणि लहान आचेवर आपल्याला हे जिरे भाजून घ्यायचे आहेत. तर मी साधारण 3 टेबलस्पून इतके जिरे घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे प्रमाण कमी अधिक केलं तरीही चालेल. साधारण मिनिटभरामध्ये जिरं चांगलं भाजून होतं. आता ही आपली सगळी भाजणी मी अशी या पद्धतीने तयार करून ठेवलेली आहे. जर तुमच्याकडे घरघंटी असेल तर घरघंटीवर 3 नंबरचे चाळण लावून ही भाजणी आपल्याला चांगली दळून आणायची. पण जर का घरघंटी नसेल तर काय करायचं, तर मिक्सरमध्ये हे थोडं थंड झालं की मग साधारण भरडसर असं आपलं हे जसं थालपिठाची भाजणी असते तसं हे मिक्सरवर सुद्धा आपल्याला दळून घेता येतं. मी आता ही मिक्सरवरच भाजणी सगळी तयार केलेली आहे आणि बघा, किंचित असं रवाळ हे असं मी दळून घेतलेलं आहे. आपली नेहमीची थालपिठाची भाजणी असते की नाही, अगदी तसंच दळायचं. आता यामध्ये 2 टेबलस्पून इतकं भाजलेल्या दाण्याचा कूट घातलेला आहे. त्याचबरोबर 2 ते 3 मिरच्या अशा कुटून घेतलेल्या आहेत, त्या घातल्या. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, जर तुमच्याकडे नसेल खात कोथिंबीर तर नाही घातली तरीही चालेल. आता काय करायचं, चवीपुरतं मीठ घालायचं आहे. त्याचबरोबर थोडीशी चवीला चिमूटभर साखर घालायची. साखरेने छान चव येते, एकदा घालून पहा. आता काय करायचं, तर यामध्ये तुमच्याकडे जर उकडलेला बटाटा असेल तर घालायचा किंवा कच्चा बटाटा असेल तो किसला तरीही चालेल. पण मी आज इथे बटाटा न वापरता काकडीचं थालीपीठ करणार आहे. त्यामुळे काकडीचं पुढचं देठ कापून घेतलं. काकडी थोडीशी खाऊन पाहिली पण ती कडू नव्हती, म्हणून ना ही अगदी कवळी काकडी आहे, म्हणून मी सालं न काढता हे असं सालासहितच चांगली अशी किसून घेणार आहे.
ही आपली नेहमीची जायफळ किसण्याची जी किसणी असते ना, त्याच्याने अगदी बारीक असा किस येतो. त्यामुळे ह्या किसणीनेच मी हे किसून घेत आहे. तुम्हाला आवडेल त्या प्रमाणामध्ये काकडीचा किस सुद्धा कमी अधिक घातला तरी चालेल. साधारण अर्धी काकडी मी किसून घातली. त्यानंतर यामध्ये थोडस रंगासाठी लाल मिरची पावडर घातलेली आहे. नाही घातले तरीही चालेल. आता बघा, काकडीच्या या रसामध्येच आहे ना आपल्याला हे पीठ चांगलं भिजवून घ्यायचं आहे. आता आपल्याला वेगळं कुठलंही पाणी वापरायचं नाहीये. काकडीच्या रसामध्येच हे पीठ चांगलं असं भिजून होतं. याला ना फार वेळ ठेवायचा नाही, तर लगेच थालीपीठ करायला घ्यायचं. कारण काय होतं, काकडीला पाणी सुटतं. हे मी एक बटर पेपर घेतलेला आहे. ऑडीचा इकोबेक जो पेपर असतो तो घेतलाय. हा ना पुन्हा पुन्हा आपल्याला वापरता येतो आणि बरं धुतला तरीही चालतो, म्हणून मी हा पेपर वापरते नेहमी थालपीठ थापण्यासाठी. आता थोडस त्याला तेल लावून घेतलं आणि एक छोटा गोळा घेऊन आपल्याला हे थालपीठ थापून घ्यायचं आहे. थालपीठ थापताना ना बोटांना ते पीठ चिकटायला नको, कारण राजगिरा आहे, साबुदाणा आहे, त्यामुळे चिकटू शकतं. म्हणून थोडस बोटांना तेल लावून घ्यायचं आणि हे असं थालीपीठ हवं तसं थापून घ्यायचं. हे जर बटर पेपर नसेल तर आपला नेहमीचा एखादा सुती कापड ओलसर करून ते जरी घेतलं तरीही चालेल. आणि हवं तसं पातळ हे थालीपीठ थापून घ्यायचं. काकडीमुळे इतका छान याला सुवास येतो, टेक्स्चर येतो आणि छान असं थालीपीठ तयार होतं. नेहमीच साबुदाणा वडा किंवा आमटी भगर हे खाण्यापेक्षा ना हे अगदी पोटभरीचं होतं. अजिबात तेलकट होत नाही आणि चवीला सुद्धा छान होतं. आता इथे मी एक बिडाचा तवा गरम करायला ठेवलेला आहे. बिडाच्या तव्यावर ना कुठलाही पदार्थ मस्त असा खमंग आणि खरपूस शेकून होतो, म्हणून असं मी याच्यावर सुरुवातीला तेल घालून घेतलं. आता हे जे आपलं थालीपीठ आहे ते या पद्धतीने असं घालून घ्यायचं. बघा, बटर पेपर हा अगदी मस्त व्यवस्थित निघून आला. आता काय करायचं, तर गॅस याच मोठा ते मध्यम ठेवलेला आहे. कडेने हे असं तेल सोडायचं. मी इथे वापरलेलं तेल हे शेंगदाणा तेल आहे. तुमच्याकडे उपासाला कोणतं तेल वापरतात किंवा जर तेल वापरत नसेल तर तूप वापरलं तरीही चालेल. तुपाने तर हे थालीपीठ अजूनच खमंग आणि छान तयार होईल. तर कडेने हे असं थोडस तेल सोडून घेतलं. झाकण ठेवायचं. 1-2 मिनिट चांगली वाफ येऊ द्यायची आणि हे थालीपीठ अगदी व्यवस्थित शिजतं 2 मिनिटांमध्ये. पुन्हा थोडस असं तेल सोडून घ्यायचंय आणि मग उलटवून घ्यायचं. बघा काय सुंदर रंग आलेला आहे आणि खरपूस असं आपलं हे थालीपीठ शेकून तयार झालेलं आहे. पुन्हा कडेने असं हे तेल सोडायचं आणि मध्ये असं थोडीशी ही छिद्र जी आपण करून घेतलेली आहेत ना त्यामध्ये सुद्धा घालून घ्यायचं. आता हे थालीपीठ आपण असंच शेकत बारीक आचेवर ठेवूया, तोवर दुसरं थालीपीठ थापूया. हे थालीपीठ थापण्यासाठी ना मी हा जो बटर पेपर वापरलेला आहे तो ऑडीचा हा इकोबेक पेपर वापरलेला आहे. तुम्हाला हा डीमार्ट मध्ये मिळेल. मी इथे प्रमोशन करत नाहीये, पण हा खूप उपयुक्त आहे, कारण यावर आळू वडी, कोथिंबीर वडी, मोदक वाफायला किंवा ढोकळा करताना, नंतर केक करताना बऱ्याच ठिकाणी हा पेपर वापरता येतो. बरं, हा रियुजेबल आहे, पुन्हा पुन्हा सुद्धा वापरता येतो. आता हा दुसरं थालीपीठ सुद्धा आपलं ते शेकून होतंय, तोवर इथे दुसरं थालीपीठ सुद्धा बघा थापून तयार होतं. अगदी कुठलीही तयारी नसेल ना तरी सुद्धा आपली थालीपीठ छान अशी तयार होतात. छिद्र मात्र ना या थालीपीठाला आवर्जून करायची, कारण काय होतं, जिथून छिद्र केले त्या भागातून आपल्याला छान असं तेल सोडून खरपूस असं हे थालीपीठ शेकता येतं. बघा, आपलं पहिलं थालीपीठ बनवून तयार झालेलं आहे. आता दुसरं थालीपीठ पुन्हा तव्यावर घालण्या अगोदर अगदी थोडस तेल घालून घेतलं आणि मग त्यावर हे दुसरं थालीपीठ घालून घेतलेलं आहे. हा पेपर अजिबात जळत नाही, पुन्हा धुता येतो, सुकला की पुन्हा आपल्याला वापरता सुद्धा येतो. एक 5-6 वेळा जरी आपण हा वापरला एक पेपर तरीही चालतो. आता आपलं हे दुसरं थालीपीठ सुद्धा याच पद्धतीने चांगलं असं दोन्ही बाजूने खरपूस आणि खमंग असं शेकून घ्यायचं. तुम्ही यापूर्वी कधी असे खमंग खरपूस काकडीचे थालीपीठ खाल्ले आहेत का? नसतील खाल्ले तर जरूर एकदा करून पहा. गरमागरम थालीपीठ आणि मस्त दही, लोणी किंवा मग लिंबाचं लोणचं याबरोबर अप्रतिम लागतं. तुम्हाला याची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा. तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा. पुन्हा लवकरच भेटूयात. धन्यवाद.